नमस्कार. कधी असं विचार केलाय का की आपल्या आवडीच्या कितीतरी गोष्टी म्हणजे बघा चविष्ट जेवण असो, एकदम जोशपूर्ण संगीत असो किंवा मग वेगवेगळ्या कथा, या सगळ्याचं मूळ कुठेतरी एकाच ठिकाणी असू शकतं. आज आपण अशाच एका ओळखीच्या जगाची अनोळखी सफर करणार आहोत. चला सुरुवात करूया. हे बघा, आपण अनेकदा मित्रांसोबत बाहेर गेल्यावर नाचो विथ साल्सा डेप ऑर्डर करतो, बरोबर? किंवा गरमीच्या दिवसात मस्त थंडगार मोहितो पितो, त्याची चव जिभेवर रेंगाळते. पण कधी विचार केलाय की हे पदार्थ आले कुठून? यांचा उगम कुठे झाला असेल? अच्छा, आता नृत्याबद्दल बोलूया. टँगो किंवा फ्लॅमेंको हे डान्स फॉर्म्स पाहिले आहेत का कधी? काय ऊर्जा असते त्यात, काय इमोशन्स असतात. अगदी आपल्या भरतनाट्यम किंवा लावणीसारखाच एक आत्मा त्यात जाणवतो, नाही का? आता थोडं इतिहासात डोकावूया. आपल्याला शाळेत हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीबद्दल शिकवलं गेले, पण त्याच काळात ग्वातेमारामध्ये एक तितकीच महान आणि प्राचीन संस्कृती होती, माया संस्कृती. कधी विचार केलाय की या दोन इतक्या दूरच्या संस्कृतींमध्ये काही साम्य असू शकेल का? बरं, आणि साहित्य? डॉन किहोते किंवा 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड सारखी पुस्तकं? अरे वा, या पुस्तकांनी तर जगभरातल्या लोकांना विचार करायला लावलं, साहित्याची परिभाषाच बदलून टाकली. तर मग हे चविष्ट पदार्थ, हे दमदार नृत्य, तो प्राचीन इतिहास आणि हे महान साहित्य, या सगळ्यांमध्ये एक कॉमन धागा आहे. एकच धागा जो या सगळ्यांना एकत्र जोडतो, आणि तो म्हणजे स्पॅनिश भाषा. हो, या सगळ्या अद्भुत गोष्टी स्पॅनिश बोलणाऱ्या जगातच जन्माला आल्या आहेत. चला तर मग या भाषेच्या विशाल जगात जरा आत शिरून बघूया. पाहूया तरी की स्पॅनिश भाषेची मुळं नेमकी कुठपर्यंत पोचली आहेत. आपल्याला काय वाटतं, स्पॅनिश म्हणजे फक्त स्पेनची भाषा? पण नाही, तसं अजिबात नाहीये. खरं तर ही भाषा उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या तब्बल 20 देशांची ऑफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे विचार करा, मेक्सिकोपासून थेट अर्जेंटिनापर्यंत केवढ्या मोठ्या भागावर स्पॅनिश बोलली जाते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, स्पेनमध्ये या भाषेला नुसतं स्पॅनिश नाही तर एस्पान्योल किंवा कास्तेयानो असंही म्हणतात. म्हणजे भाषा एकच, पण नावं दोन. अगदी आपल्यासारखं, जसं आपलं घरातलं नाव एक आणि बाहेरचं नाव वेगळं असतं. आता हे सगळं ऐकून साहजिकच मनात येतं की अरे बापरे, ही परदेशी भाषा शिकायला किती अवघड असेल. पण थांबा, खरी गंमत तर आता पुढे आहे. तुम्हाला वाटतंय ना, त्यापेक्षा ही भाषा शिकायला खूपच सोपी आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे माहितीये? स्पॅनिश भाषा इंडो युरोपीय भाषा गटातली आहे. म्हणजे त्याच गटातली ज्यात आपली मराठी, हिंदी, संस्कृत या सगळ्या भाषा येतात. आणि म्हणूनच आपल्या लोकांसाठी ही भाषा शिकणं आश्चर्यकारकपणे सोपं होऊन जातं. इथे बघा जरा, रेस्टॉरंटे, हॉटेल, सिने, म्युझियो, हॉस्पिटल हे शब्द बघूनच किती ओळखीचे वाटतायत, नाही का? कारण हे इंग्रजी शब्दांच्या खूप जवळचे आहेत. कदाचित उच्चार थोडा वेगळा असेल, पण ओळखायला किती सोपे आहेत. म्हणजे अर्धी लढाई तर इथेच जिंकल्यासारखं आहे. आणि ग्रामर, ते तर यापेक्षाही सोपं आहे. आपल्या मराठीत कसं तो जातो, ती जाते असं लिंगाप्रमाणे क्रियापद बदलतं, तसं स्पॅनिशमध्ये होत नाही. शिवाय इंग्रजीपेक्षा टेन्सेसचे नियम पण थोडे सोपे आहेत. त्यामुळे बोलायला आणि लिहायला खूपच मदत होते. ठीक आहे, आता हे सगळं ऐकून उत्सुकता तर नक्कीच वाढली असेल, पण त्याचबरोबर काही प्रश्नही मनात आले असतील, नाही का? चला तर मग अशाच काही कॉमन प्रश्नांची उत्तरं बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो की नवीन भाषा शिकायला नक्की कोणत्या वयात सुरुवात करायची? कारण अनेकांना वाटतं की अरे आता आपलं वय झालंय, आता कसं काय जमणार नवीन काही शिकायला? तर याचं उत्तर एकदम सोपं आहे. कोणत्याही वयात भाषा शिकायला वयाचं बंधन नसतंच. लहान मुलांपासून ते अगदी रिटायर्ड व्यक्तींपर्यंत कोणीही शिकू शकतं. फक्त 2 गोष्टी लागतात, शिकण्याची इच्छा आणि रोज थोडा सराव करण्याची तयारी. आता दुसरा एक मोठा गैरसमज, तो म्हणजे स्पॅनिश शिकण्यासाठी इंग्रजी येणं गरजेचं आहे का? अनेकांना वाटतं की कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकायची म्हणजे आधी इंग्रजी यायलाच पाहिजे. तर उत्तर आहे अजिबात नाही. आपण आता हे सगळं कोणत्या भाषेत बोलतोय? मराठीत, बरोबर? याचाच अर्थ स्पॅनिश शिकण्यासाठी इंग्रजीची बिलकुल गरज नाही. आपण आपल्या मराठीतून थेट स्पॅनिश शिकू शकतो. ओके, मग पुढचा प्रश्न, ही भाषा शिकायला वेळ किती लागेल? काही महिने की वर्ष लागतील? आपल्या रोजच्या धावपळीत तेवढा वेळ काढणं जमेल का? विश्वास ठेवा, जर रोज फक्त 15-20 मिनिटं जरी सराव केला ना, तरी काही आठवड्यातच तुम्हाला ही भाषा कळायला लागेल आणि तुम्ही छोटी छोटी वाक्य बोलायलाही लागाल. हो, खरंच इतकं सोपं आहे हे. आणि एक शेवटचा प्रश्न जो अनेकांच्या मनात असतो, कोर्स पूर्ण झाल्यावर काही परीक्षा द्यावी लागते का? कारण परीक्षेचं नाव ऐकलं की अनेकांना टेन्शन येतं.
तर नाही, अशी कोणतीही परीक्षा कंपल्सरी नाहीये. मूळ उद्देश काय आहे तर संवाद साधता यायला हवा आणि भाषेचा आनंद घेता यायला हवा. पण हो, जर कुणाला इंटरनॅशनल सर्टिफिकेट हवं असेल तर त्यासाठी गायडन्स नक्कीच उपलब्ध असतं. तर मग आतापर्यंत आपण पाहिलं की स्पॅनिशचं जग किती मोठं आहे, किती सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी शिकायला किती सोपं आहे. आता फक्त हे सगळं प्रत्यक्षात आणायचं आहे. मग आता वाट कशाची बघायची? एका पूर्णपणे नवीन संस्कृतीला, एका नवीन जगाला थेट त्यांच्याच भाषेतून अनुभवण्यासाठी तयार व्हा. चला, आपल्या स्पॅनिश प्रवासाची सुरुवात आजच करूया. फक्त एक विचार करा की तुमची पुढची फेवरेट वेब सिरीज किंवा एखादं आवडतं गाणं किंवा एखादं पुस्तक हे सगळं तुम्ही ओरिजिनल स्पॅनिशमध्ये अनुभवताय. कल्पना करा तो अनुभव किती वेगळा असेल, किती भारी असेल, नाही का?